प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. सर्वांना प्रभू येशूच्या नावाने सलाम. प्रभू येशूच्या नावामध्ये सर्वांचं स्वागत. आजच्या पवित्र दिनी, शब्बात दिनी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो हे ऑनलाईन सभेमध्ये. देवाला सर्व मान, महिमा आणि सर्व गौरव असो. परमेश्वराने आम्हा सर्वांना मागील आठवडाभर सांभाळलं. त्याच्या दयेमध्ये, त्याच्या कृपेमध्ये, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या कवरिंगमध्ये, त्याच्या स्वर्गदूताच्या पहाऱ्यामध्ये त्या देवाने आम्हाला सुरक्षित ठेवला आहे. सर्व मान, महिमा आणि सर्व गौरव जिवंत देवाला असो. यावेळेस आपण आपल्या या ऑनलाईन सभेला सुरुवात करूया, या चर्च सर्व्हिसला. आणि यावेळेस आपण प्रार्थना करू. आपण सर्वजण ज्या ठिकाणी आपल्या आपल्या घरी बसलेले आहात, एकाग्रतेने आणि देवाची आठवण ठेवून पवित्रपणे हा शब्बात दिवस आपण पवित्रपणे पाळू, आठवण ठेवून पाळू. आणि यावेळेस आपण आजचा दिवस जिवंत देवाच्या हाती सोपून देऊया, प्रार्थना करू, आजच्या सभेला सुरुवात करूया. आपण यावेळेस आपले डोळे बंद करूया आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. सर्वशक्तिमान जिवंत देवा, आज या शब्बातवारी आम्ही प्रभू येशूच्या नावाने आम्ही तुझ्या समोर येतो. मान, महिमा आणि सर्व गौरव तुला देतो पित्या. तुझ्या दयेबद्दल, तुझ्या कृपेबद्दल आणि आमच्यासाठी केलेल्या अद्भुत कृत्यांबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आम्हा सर्वांना तू आशीर्वादित ठेवलेला आहेस, सुरक्षित ठेवला आहे. दिव्यदूतांच्या पहाऱ्यामध्ये त्या सुरक्षिततेमध्ये ठेवला आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आम्हा सर्वांवर आहे देवा. आम्ही त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझे उपकार मानतो परमेश्वरा. आमच्या सर्व गरजा तो ख्रिस्त येशूमध्ये तू भागवल्यास, आम्हाला तू आशीर्वादित केलेला आहेस. आणि आजचा हा पवित्र दिवस तू आम्हाला दाखवलास. तुझ्या दयेने आणि तुझ्या कृपेने प्रभू आम्हाला तू आशीर्वादित ठेवलेला आहेस. दैवी आरोग्य आम्हा सर्वांना तू दिला आहे. आम्ही तुझे उपकार मानतो परमेश्वर. आजची सभा सुरुवात करत असताना सुरुवातीपासून तर शेवटच्या प्रार्थनेपर्यंत तुझे स्वर्गदूत आम्हा सर्वांच्या सोबत असो. प्रत्येक लीडरला प्रभू येशूच्या रक्ताने मी कव्हर करतोय. तुझ्या दयेने तुझ्या कृपेने सर्वांना तू आशीर्वादित कर परमेश्वरा. स्तुती आणि भक्ती करणारा लीडर, वचन सांगणारा आणि ह्या सभेचा प्रत्येक भाग चालवणारा लीडर तुझ्या सामर्थ्य हातामध्ये मी सोपवतोय प्रभू. येशूच्या रक्ताने सर्वांना कव्हर करतोय बापा. आणि परमेश्वरा, आम्हा सर्वांचं तू मार्गदर्शन कर. पवित्र आत्म्या, आम्हा सर्वांचा ताबा तू घे आणि तूच आम्हाला चालव. त्या जिवंत देवाची आम्ही महिमा करूया आणि आम्ही स्तुती भक्ती करूया. आणि पवित्र आत्म्या, आमची तू मदत तू कर. सर्वांना प्रभू येशूच्या रक्ताने मी कव्हर करतोय. आजची सभा देवा तुझ्या पवित्र हातामध्ये सोपून देतो आहे. आम्हा सर्वांचं मार्गदर्शन तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू होऊ दे. आम्ही आमचं समर्पण तुला करतो. त्याच प्रकारे तुझं वचन तुझ्या सेवकाकडून, अभिषिक्ताकडून जे घेणार आहे प्रभू, आम्ही त्या तुझ्या सेवकाला तुझ्या सामर्थ्य हातामध्ये सोपून देतो. प्रत्येकावर दया कर, कृपा कर आणि परमेश्वर सर्वांना तू आशीर्वादित कर. आजचा हा दिवस आमच्यासाठी आनंदाचा, सामर्थ्याचा आणि तुझ्या सर्व प्रकारच्या आशीर्वादाचा आहे, ही मी डिक्लेअर करतो प्रभू येशूच्या नावाने आणि तुला धन्यवाद देतो. पुढील वेळ तुझ्या सामर्थ्य हातामध्ये सोपून देतो बापा. प्रार्थना, आशीर्वाद ख्रिस्त येशूच्या नावाने मागतो म्हणून तू आहे. आमेन आणि आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थँक यू जीसस. यावेळेस देवाच्या पवित्र वचनातून आपण वाचूया. आपण स्तोत्रसंहिता 62वा अध्याय वाचूया. साम चॅप्टर 62 हे आपण वाचूया. आणि यावेळेस मी सिस्टर प्रतिभा कुर्डे यांना विनंती करतो की त्यांनी समोर यावं आणि हा शास्त्रभाग वाचावा. स्तोत्रसंहिता 62वा अध्याय आपण वाचूया आणि आशीर्वादात घेऊया. सिस्टर प्रतिभा कुर्डे. प्रेज द लॉर्ड. आपण देवपाच्या स्तुतीसाठी स्तोत्रसंहिता 62 वाचू. 1 ते 12 वचनं आहेत. माझा जीव केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहिला आहे. त्याच्यापासून मला तारण प्राप्ती होते. तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे. तोच माझा उंच गड आहे. मी सहसा ढळणार नाही. एकट्या मनुष्याला मारण्याकरता त्याच्यावर तुम्ही सर्व कोटवर चढाई करून याल. तो झुकलेल्या भिंतीसारखा, कोसळलेल्या कुंपणासारखा आहे. त्याच्या उच्च पदावरून त्याला पाडण्याकरिता मात्र ते
मसलत करतात. त्याला खाली त्याला लबाडी आवडतं. तो आपल्या तोंडाने आशीर्वाद देतात, पण मनापासून शाप देतात. हे माझ्या जीवा, तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहा, कारण माझी आशापूर्ती करणारा तो आहे. तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे, तोच माझा उंच गड आहे. मी ढळणार नाही. माझे तारण व माझे वैभव देवावर अवलंबून आहे. माझ्या माझ्या दलाचा दुर्ग, माझा खडक देवच आहे. अहो लोक हो, सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा. त्याच्यापुढे आपले मन मोकळे करा. देव आमचा आश्रय आहे. मानव प्राणी केवळ वाफ आहे, ते केवळ मिथ्या आहे. तराजूत घातले असता ते हलके भरतील, ते सर्व वाफच आहे. जुलूम जबरदस्तीवर भिस्त ठेवू नका. लूट केल्याची शेखी मिरू नका. संपत्ती वाढली तरी त्याच्यावर भिस्त ठेवू नका. एकदा देव बोलला आहे, मी दोनदा हे ऐकले आहे, की सामर्थ्य देवाचे आहे. शिवाय हे प्रभू, तुझ्याच ठायी वात्सल्य आहे, कारण प्रत्येकाला त्याच्या कृतीप्रमाणे तू प्रतिफळ देतोस. देवबाप्या वाचलेल्या वचनाच्या द्वारे आम्हाला सर्वांना आशीर्वादित करू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थँक्यू लॉर्ड. थँक्यू सिस्टर प्रतिभा. या सुंदर देवाचं वचन हे जे तुम्ही वाचलं आहे, देवाला मान महिमा गौरव असो. खरोखर हा शास्त्रभाग आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचा आहे. देवाला धन्यवाद असो. यावेळेला आपण पुढील भागाकडे जाऊया आणि ज्या प्रकारे देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे की स्तुती आणि भक्ती करत परमेश्वराच्या मंदिरात त्याच्या दारात त्याचं स्तवन करीत परमेश्वरची स्तुती आणि भक्ती करा. तर यावेळेस आपण ही वेळ आहे की परमेश्वरची स्तुती आणि भक्ती करूया. तो सर्व काही स्तुती आणि भक्तीच्या स्वीकारण्याचा योग्य असा परमेश्वर आहे. त्या देवाला आपण स्तुती आणि भक्तीचा यज्ञ चढूया. आपल्या ओठांचे फळ त्याला चढूया. त्याची महिमा करू. त्याला सर्व आदर आणि गौरव देऊया. यावेळेस आपण स्तुती आणि भक्तीमध्ये जाऊया. यावेळेस मी सिस्टर शिबा सोनेकर यांना विनंती करतो की त्यावेळेस समोर येतील आणि आम्हाला स्तुती आणि भक्तीमध्ये घेऊन जातील. त्या देवाच्या सिंहासनासमोर मध्ये घेऊन जातील. सिस्टर शिबा सोनेकर, प्लीज कम फॉरवर्ड and lead us in a praise and worship. प्रेज द लॉर्ड। मसीह यीशु के नाम में फिर एक बार आज इस शब्बा दिन मैं आप सबों का स्वागत करती हूँ। जिस तरह बाइबल भजन संहिता 62 परमेश्वर की एकमात्र शरण स्थान, परमेश्वर ही एकमात्र शरण स्थान। और वचन में हमने ये सुना है, सचमुच मैं चुप होकर परमेश्वर की ओर मन लगाए हूँ, मेरा उद्धार उसी से होता है। और हाँ मेरे प्रियो, आगे वचन में यह भी सुना है, सचमुच वह मेरी चट्टान और मेरा उद्धार है, वह मेरा गढ़, इसलिए मैं ना डिगूंगा। आज जब 15 अगस्त है तो बाइबल गलतियों की किताब में ये यूँ कहती है, हे भाइयों, तुम स्वतंत्र होने के लिए बुलाए गए हो, परंतु ऐसा न हो यह स्वतंत्रता शारीरिक कामों के लिए अवसर बने, वरन प्रेम से एक दूसरे के दास बनो। और आगे वचन यह भी लिखा है, मसीह ने स्वतंत्रता के लिए हमें स्वतंत्र किया है, सो इसमें स्थिर रहो और दासत्व के जुए में से फिर ना जूतो। परमेश्वर पिता इन वचनों द्वारा हम सबको आशीष करे। आइए प्रियो, हम हाथों को उठाकर, ऊंचे स्वर को उठाकर उस जीवित प्रभु की महिमा करें, क्योंकि सचमुच वही मेरी चट्टान और मेरा उद्धार है। हम उस प्रभु की महिमा करें। महिमा महिमा हो तेरी, महिमा महिमा हो तेरी हो, महिमा महिमा हो तेरी, महिमा महिमा हो तेरी, यीशु तेरी महिमा करता हूँ
जिंदगी, सबका हुआ है उधार, सबको मिली है नई जिंदगी। महिमा महिमा हो तेरी, महिमा महिमा हो तेरी, महिमा महिमा हो तेरी, महिमा महिमा हो तेरी। तेरे लिए जीऊंगा, तेरे लिए मरूंगा, तेरे लिए यीशु मरना चाहूंगा। तेरे लिए जीऊंगा, तेरे लिए मरूंगा, तेरे लिए यीशु मरना चाहूंगा। पर मैं तेरे वचन को बांटता ही रहूंगा, पर मैं तेरे वचन को बांटता ही रहूंगा। महिमा महिमा हो तेरी, महिमा महिमा हो तेरी हो, महिमा महिमा हो तेरी, 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 महिमा महिमा हो तेरी। प्रेज द लॉर्ड। वचन यूं कहता है 62 और 7 में, मेरा उद्धार और मेरी महिमा का आधार परमेश्वर है। आपका और मेरी उद्धार का आधार परमेश्वर है। मेरी दृढ़ चट्टान और मेरा शरण स्थान परमेश्वर है। हाँ मेरे प्रियो, इस दुनिया में हर तरह के लोग आपको मिलेंगे, लेकिन हमारा जो परमेश्वर है, जीवित यीशु मसीह है, उसके जैसा कोई नहीं है। वो आपका और मेरा शरण स्थान है, और इसीलिए परमेश्वर ही एकमात्र हम सबका शरण स्थान है। आइए प्रिय एक और गीत गाए, हालेलुया स्तुति गाए हम, यीशु की स्तुति गाए हम, क्योंकि वह स्तुति गाने योग्य ऐसा परमेश्वर है। हालेलुया स्तुति गाए हम, यीशु की स्तुति गाए हम। हालेलुया स्तुति गाए हम, यीशु की स्तुति गाए हम। हालेलुया, 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 हालेलुया। क्रूस पर बलि द्वारा अपना लहू बहाया, क्रूस पर बलि द्वारा
शखर बसंदेरा बरा 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 ओ नमणम शंदेरा बरा 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 बरा। वचन यूं कहता है, हे लोगों, हर समय उस पर भरोसा रखो, उससे अपने मन की बात खोल कर कहो, परमेश्वर हमारा शरण स्थान है। हाँ प्रियो, आज मैं आपको इस बात की और बढ़ाना चाहती हूँ, आपका मन इस और लगाना चाहती हूँ कि अगर परीक्षा निश्चित है तो आशीष भी निश्चित है। प्रियो, इस बात को अपने जहन में बसा लीजिए कि अगर परीक्षा आपके और मेरे जीवन में आ रही है, इसका मतलब है कि प्रभु आपको आशीष देना चाहता है। ओ धन्यवाद दीजिए, धन्यवाद दीजिए, ओ धन्यवाद दीजिए, धन्यवाद। ओ प्रभु, धन्यवाद हो आपके इस वादे के लिए, क्योंकि आप केवल एकमात्र शरण स्थान है। ओ धन्यवाद दीजिए। हे प्रभु, करुणा तो तेरी है, क्योंकि तू एक एक जन को उसके काम के अनुसार फल देता है। हाँ मेरे प्रियो, ये समय आपका है। अपने मन को प्रभु की ओर लगाए, अपने विचारों को उस प्रभु के सामने रखें, अपने पूरे परिवार को, अपनी पूरी कलीसिया को और आपके उस स्वभाव को जो आपके खुद के लिए बाधा का कारण है, आज प्रभु के सामने लाइए। और मैं आपको बताना चाहती हूँ, जब खुदा तुम्हें नीचा लेके जाए तो समझ जाइए कि वो तुम्हारी जड़ को मजबूत बना रहा है, क्योंकि वो तुम्हें बहुत ऊंचा लेकर जाना चाहता है। यह वह परमेश्वर है जो शरण स्थान वाला कहलाता है। आइए प्रियो, अपने आप को नए से उस परमेश्वर के सम्मुख लाए और उस प्रभु से कहे कि प्रभु, हम आपको आदर देते हैं, आपको महिमा देते हैं, क्योंकि इस आदर के योग्य और दूजा कोई नहीं। धन्यवाद दीजिए, धन्यवाद दीजिए। अपने हाथों को उठाए, घुटनों पर जाए, अपने तहे दिल से उस परमेश्वर से कहे, कोई नहीं आदर के योग्य प्रभु, सिर्फ आप ही आदर के योग्य है। और इस वक्त हम सब अपने परिवार के साथ अपने आप को आपके सामने विनम्र करते हैं और आपको आदर और महिमा का यज्ञ अर्पण करते हैं। कोई नहीं है आदर के योग्य, बस एक तू खुदा। कोई नहीं है सिंहासन के योग्य, बस एक तू राजा। कोई नहीं है आदर के योग्य, बस एक तू खुदा। कोई नहीं है सिंहासन के योग्य,
धन्यवाद यीशु, धन्यवाद धन्यवाद। ओ भलाई के राजा धन्यवाद। ओ रिहाई देने वाले मेरे यीशु तुझे धन्यवाद। चंगा करने वाले यीशु धन्यवाद और धन्यवाद और धन्यवाद, क्योंकि ये सिर्फ मेरा यीशु ही कर सकता है। ओ धन्यवाद हो यीशु। आइए उस पवित्र आत्मा का हम तहे दिल से स्वागत करें। उस रूह से कहे कि तू छू ले हमें। उस पाक रूह से कहे भर दे हमें। ओ धन्यवाद यीशु। ओ उस पाक रूह को आप काम करने के लिए इजाजत दीजिए। ओ थैंक यू जीसस, थैंक यू मास्टर। रूहे पाक खुदावन तू आ। चार जिस्म और रूह
मुखों को खोले और इस अन्य अन्य भाषा में इस परमेश्वर की जय गाए। बोला 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 प्रियानो, बोला, ही वेळ तुमची आहे. ओ धन्यवाद येशू, प्रभुजी धन्यवाद धन्यवाद. सचमुच, किंतु परंतु नहीं, सचमुच सचमुच वही मेरी चट्टान और मेरा उद्धार है, वह मेरा गढ़, इसलिए मैं न डिगूंगा. ओ धन्यवाद 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 यीशु, धन्यवाद यीशु. आप सचमुच हमारी चट्टान हैं, इसलिए धन्यवाद देते हैं, धन्यवाद देते हैं. आप सचमुच एकमात्र हमारे शरण स्थान हैं. ओ धन्यवाद प्रभु जी, धन्यवाद, क्योंकि आज ने हमें ऊंचा उठाने की सोच रखी है प्रभु जी. धन्यवाद धन्यवाद प्रभु जी, धन्यवाद. तमाम आशीषों के लिए धन्यवाद. प्यारे प्रभु जी धन्यवाद देते हैं. फिर एक बार आज की स्तुति आराधना में आप शामिल हुए, आप सिंहासन छोड़ हमारे मध्य उपस्थित हुए, इसलिए धन्यवाद देते हैं प्रभु जी. धन्यवाद देते हैं. हर एक के मनों को आपने पढ़ लिया है, सुन लिया है, हर एक विचारों पर आपने नियंत्रण रखा है, इसलिए धन्यवाद देते. और हम सब कलीसिया आपको धन्यवाद देते, क्योंकि आप एकमात्र हमारे शरण स्थान हैं. हम धन्यवाद देते हैं प्रभु जी, आपकी भलाई, आपकी चंगाई और आपकी रिहाई के लिए प्रभु जी. ये सिर्फ हमारा शरण स्थान मात्र यीशु ही कर सकता है. धन्यवाद देते हैं तमाम आशीषों के लिए, उन्नति के लिए, बढ़ोतरी के लिए प्रभु जी. सारी आशीषों को ले लेते हैं प्रभु जी. आगे का हर पल क्षण आपके हाथों में सौंप देते हैं. आज के आराधना आपने हमारी कबूल की, इससे धन्यवाद देते हैं. और धन्यवाद और आदर और महिमा आपको देते हुए स्तुति आराधना को आपके सम्मुख रखते हैं. इससे सुनिए और ग्रहण कीजिए. आमीन और आमीन. हालेलुया. थँक यू लॉर्ड, थँक यू लॉर्ड, थँक यू लॉर्ड. सर्व मान महिमा आणि गौरव जिवंत देवाला असो. थँक्यू सिस्टर शिवा सुनेकर, थँक्यू. आम्हाला लीडिंग चांगला आम्हाला तुम्ही परमेश्वराच्या सिंहासनासमोर घेऊन गेलात, आम्हाला आशीर्वादित केलं. थँक्यू सो मच. आम्ही आशीर्वादित झालो ह्या प्रेझ अँड वर्शिपच्यामुळे. आमचा विश्वास आहे आणि आम्हा सर्वांना आशीर्वाद प्राप्त झाला आहे. यावेळेला आपण पुढील भागाकडे जाऊया आणि तो आहे स्पेशल सॉन्गचा. आपण यावेळेस एक देवाच्या महिमेसाठी एक स्पेशल सॉन्ग गाणार आहोत. त्याच वेळेस आपले अर्पण आणि दान हे आपण एकत्रित करणार आहोत. तुम्ही आपल्या घरी असतानाच आपलं दान, अर्पण, टाईथ, ऑफरिंग जे काही आहे ते आदरानं परमेश्वराला देण्यासाठी समर्पित करूया आणि एक स्पेशल सॉन्ग गाऊ. यावेळेस मी सिस्टर लता विलियम यांना विनंती करतो की त्यावेळेस समोर येतील ह्यावेळेस आणि एक आमच्यासाठी स्पेशल गीत गातील आणि परमेश्वराची महिमा करतील. सिस्टर लता विलियम. शाम सवेरे
ईशो एक सा है, दिन ढलता है, रात ढलती है, आज कल और सर्वदा ईशो एक सा है। तेरे वचन से मिलता है हमें मार्ग सत्य जीवन का। तेरे वचन से मिलता है हमें मार्ग सत्य जीवन का। शाम सवेरे होठों पर तेरा नाम आता है। शाम सवेरे होठों पर तेरा नाम आता है। ईशो नाम दिल पर हरदम भरता है। ईशो नाम दिल पर हरदम भरता है। शाम सवेरे तुमने सिखाया हमें बैर किसी से न करना, पड़ोसी से भी अपने जैसा प्यार हरदम करना। तुमने सिखाया हमें बैर किसी से न करना, पड़ोसी से भी अपने जैसा प्यार हरदम करना। तेरे वचन से मिलता है हमें मार्ग सत्य जीवन का। तेरे वचन से मिलता है हमें मार्ग सत्य जीवन का। शाम सवेरे होठों पर तेरा नाम आता है। शाम सवेरे होठों पर तेरा नाम आता है। ईशो नाम दिल पर हरदम भरता है। ईशो नाम दिल पर हरदम भरता है। शाम सवेरे प्रेज द लॉर्ड। हालेलुया, प्रेज द लॉर्ड. थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड. थँक्यू सिस्टर लता, हे सुंदर गीताबद्दल. जे गीत तुम्ही आमच्यासाठी गायला, आम्ही आशीर्वादित झालो. देवाला सर्व महान महिमा आणि गौरव असो या गाण्याबद्दल. देवाची स्तुती असो. थँक्यू सो मच. यावेळेस आपण एका विशेष भागाकडे जात आहोत. त्यामध्ये अनाऊन्समेंट्स म्हणजे सूचना आहेत आणि त्या सूचना यावेळेस आमचे जे सिनियर पाळक आहेत रेव्हरंड प्रमोद देशपांडे यांना मी विनंती करतो की त्यांनी समोर यावं आणि आम्हाला ह्या सूचनांच्या भागामध्ये घेऊन जावा. आणि यावेळेस आपण सूचनांकडे लक्ष देऊया. रेव्हरंड प्रमोद देशपांडे. प्रेज लॉर्ड. तुम्हा सगळ्यांचं स्वागत येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्य नावात. आज या रविवारी मी करतो. आजचा रविवार म्हणजे विशेष आहे. 15 ऑगस्ट आहे. आपल्या देशाचा 75वा स्वातंत्र्य दिन आपण सगळेजण सेलिब्रेट करत आहोत. त्याबद्दल देवाची स्तुती असो. परमेश्वराच्या दयेने कृपेने आम्ही स्वतंत्र आहोत, देवाच्या कृपेत दयेत आहोत, निरोगी आहोत आणि आशीर्वादित आहोत. त्याचप्रमाणे देव तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. कृपा करून प्रार्थना करीत राहूया. देवाने आपल्याला आपल्या भारत देशाला कोरोनामुक्त करावं म्हणून
या जगाला कोरोनामुक्त करावं म्हणून प्रार्थना करत राहूया. लोकांसाठी प्रार्थना करू. परमेश्वराने ज्यांचे बिझनेस गेले त्यांचे बिझनेस प्राप्त व्हावे, ज्यांच्या नोकऱ्या गेल्या त्यांच्या नोकऱ्या प्राप्त व्हाव्या. हे जग आणि हे आपला देश परत व्यवस्थित आधीसारखं सगळं सुरळीत व्हावं म्हणून प्रार्थना करा. प्रियांनो, प्रार्थना करा. आपल्या चर्चच्या मेंबर्ससाठी, सगळ्या पालकांसाठी, सगळ्यांच्या कुटुंबांसाठी प्रार्थना करा. आपल्या चर्चच्या तरुण मुलींसाठी प्रार्थना करा. त्यांचं एज्युकेशन, जॉब्स आणि त्यांच्या लग्नांसाठी देवाने योग्य वेळी त्यांची लग्न घडवून आणावी. त्यांचे जीवनाचे जोडीदार, साथीदार त्यांच्या डोळ्यासमोर आणावे म्हणून प्रार्थना करा. प्रार्थना करा. माली अक्कासाठी, निकी, रिकी, जॉश त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. माली अक्कासाठी विशेष प्रार्थना करा. देवाने त्यांना उत्तम आरोग्य द्यावं. 12 ऑगस्टला त्यांची एक लहानशी सर्जरी होती, ती देवाने सक्सेसफुल केली म्हणून आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. देव महान आहे, त्याने त्यांना पूर्ण आरोग्य द्यावं म्हणून आपण प्रार्थना करीत राहू. त्याचप्रमाणे प्रार्थना करू आपल्या देशाच्या सगळ्या मंत्र्यांसाठी, आपल्या राज्यांच्या मंत्र्यासाठी. आपण यरुशलेमेच्या शांतीसाठी प्रार्थना करू. देवाने इस्रायलामध्ये शांती नांदू द्यावी म्हणून प्रार्थना करूया. आणि सगळ्यांना ख्रिस्ताची ओळख व्हावी. येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे, तो जगाचा उद्धार करता आहे, तारणार आहे म्हणून सगळ्यांना माहीत व्हावं म्हणून प्रार्थना करू. त्याचप्रमाणे आजपासून जो आठवडा सुरू झाला त्यामध्ये काही वाढदिवस आहे, त्या आपण आपल्या स्क्रीनवर पाहूया. त्याचप्रमाणे बुधवारी यूथ मीटिंग असते जी ऑनलाईन होते झूमवर, ती पण आपण स्क्रीनवर पाहूया. आणि ज्यांना शक्य होतं यूथने जरूर त्या मीटिंग्स जास्तीत जास्त अटेंड कराव्या. देव तुम्हाला आशीर्वादित करो. हालेलुया. थँक्यू. यावेळेस बाळक साहेब, थँक्यू सो मच. सर्व प्रकारच्या सूचना आम्ही ऐकलेल्या आहेत आणि या लक्ष देऊन आपण आपल्या घरी कुठे कागदावर लिहून ठेवा, कुठे आपल्याला आठवण राहण्यासाठी या सूचनांकडे लक्ष देऊया आणि जे काही इन्स्ट्रक्शन सिनियर बाळक साहेबांनी दिलेलं आहे ते आपण पाळूया. यावेळेस आपण पुढील भागाकडे जाऊया आणि तो भाग आहे प्रेयर ऑन ऑफरिंग्स. हे जे दान आणि दशमांश आपण घेतले आहेत त्यासाठी प्रार्थना करूया. आणि त्याचप्रकारे इंटरसेसरीमध्ये म्हणजे मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये आपण जाणार आहोत. आम्ही या ठिकाणी तर इंटरसेसरी प्रेयर जो पाळक करतो किंवा जो व्यक्ती करतो, पण प्रियांनो तुम्हाला विनंती करू इच्छितो आपण आपल्या आपल्या घरीसुद्धा त्या लोकांसाठी प्रार्थना करा. हे नाव ह्याच्यामध्ये जे दिलेले आहेत. आणि यावेळेस रेव्हरंड वितेश सोनेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी समोर यावं, या भागामध्ये आम्हाला लीड करावं आणि त्याच वेळेस आपण प्रार्थनेमध्ये पण त्यांच्यासोबत जाऊया. रेव्हरंड वितेश सोनेकर, प्लीज कम फॉरवर्ड. प्रेज द लॉर्ड. या प्रियांनो, यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊया, मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाऊया. देवाला धन्यवाद देऊया आणि सर्व आदर महिमा त्याला देऊया. आणि सर्वप्रथम आज आम्ही आपल्या भारतामध्ये 15 ऑगस्ट हा दिन साजरा करत आहोत आणि हा 75वा स्वातंत्र्य दिन आम्ही साजरा करत आहोत. म्हणून तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा आजच्या ह्या दिवसाबद्दल. देवाने आपल्याला सुंदर असा देश दिलेला आहे, त्या देवाला आम्ही धन्यवाद देतो आणि त्याचा गौरव करतो. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. आजच्या ज्या भेटी आम्ही घेतलेल्या आहेत त्याच्यासाठी सुद्धा आपण प्रार्थना करणार आहोत आणि जिवंत देवाला धन्यवाद देऊ. आपण सगळे मिळून प्रार्थनेमध्ये जाऊया. जिवंत आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करते आमच्या देवा,
पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आजच्या ह्या सकाळच्या प्रहरी प्रभू तुझ्या पवित्र वारी ह्या शाबातवारी आम्ही तुझ्या दयाच्या आणि कृपेच्या सिंहासनाजवळ येतो. प्रभू तुझ्या मनापासून उपकार मानतो. तू किती चांगला परमेश्वर आहे ह्याचा अनुभव घेऊन पहा असं तुझं वचन म्हणतं आणि तू खरोखर चांगला आणि उत्तम असा मेंढपाळ आहेस. दावीद करता स्तोत्रामध्ये लिहितो की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून येतं. आकाशाचा व पृथ्वीचा जो निर्माण करता परमेश्वर आहे ह्याचपासून मला सहाय्य प्राप्त होतं. होय प्रभू, आम्ही तुझ्यापासून सहाय्य प्राप्त करतो प्रभू. तुझ्यापासून आम्हाला मदत मिळते, तुझ्यापासून आम्हाला सहायता मिळते प्रभू. आज आम्ही प्रार्थना करतो आजच्या शाबातवारी प्रभू. आम्ही सर्वप्रथम आमच्या देशासाठी आम्ही प्रार्थना करतो देवा. आज जगभर, आज पूर्ण देशभर प्रभू 15 ऑगस्ट हा दिन साजरा करण्यात येत आहे. स्वातंत्र्य दिन म्हणून हा पाळण्यात येतो प्रभू. आणि खरोखरच आम्ही तुला धन्यवाद देतो. 75वा हा स्वातंत्र्य दिन आम्ही सगळे साजरा करत असताना देवपा आम्ही आमच्या देशासाठी तुला धन्यवाद देतो देवपा. ह्या देशाला तू निवडलेलं आहे. ह्या देशावर तू प्रेम करणारा परमेश्वर आहे देवपा. ह्या देशाची काळजी घेणारा तू परमेश्वर आहे देवपा. सुंदर असा देश तू आम्हाला दिलेले आहे प्रभू. वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक यामध्ये राहतात परमेश्वर पित्या. वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक या देशामध्ये आहेत देवपा. यासाठी तुला धन्यवाद देतो. आणि ह्या देशावर तू प्रेम करणारा परमेश्वर आहे देवपा. या देशाला आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये घे प्रभू. आणि ह्या देशावरील सर्व संकटे, सर्व ज्या काही कठीणाई असतील येशूच्या नावामध्ये घालून लाव परमेश्वर पित्या. जे काही कोरोनाचे संकट आहे येशूच्या नावामध्ये निघून जावं अशी आम्ही प्रार्थना करतो देवपा. आम्ही प्रार्थना करतो आमच्या देशाच्या नेत्यांसाठी प्रभू, जे देश चालवतात, ज्या निर्णय घेतात देवपा, ज्ञानबुद्धीने त्यांना तू भर परमेश्वर पित्या. आणि जे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत देवपा, पोलीस डिपार्टमेंट, मिलिटरी डिपार्टमेंट, नेव्ही डिपार्टमेंट, एअरफोर्स आहे, आणि ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट, वॉटर सप्लाय आणि वेगवेगळे डिपार्टमेंट आहे देवपा. ते सर्व काही जे ह्या देशाला चालवतात त्या सर्वांची तू काळजी घे देवपा. सर्वांना सांभाळून ठेव देवपा. ज्ञान आणि बुद्धीने तू प्रत्येकाला भर देवपा. आमच्या देशाला तू, आमच्या देशाची अधिक उन्नती कर परमेश्वर पित्या. आणि ह्या देशामध्ये प्रभू येशूचं नाव प्रत्येक लोकांपर्यंत जाईल असं तू होते प्रभू. आणि लोकांना कळू दे की प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा आहे. तुला धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आम्ही प्रार्थना करतो आहे आमच्या कॅरिस्मा फॅमिली चर्च साठी प्रभू. हे तुझं भवन आहे, हे तुझे लोक आहेत परमेश्वर पित्या. आणि प्रत्येक कुटुंबाची आठवण आम्ही करतो प्रभू. जरी आम्ही लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये एक दुसऱ्यांना भेटू शकत नाही, एकत्र येऊ शकत नाही, परंतु ह्या मीडियाच्या माध्यमातून प्रभू आम्ही घराघरापर्यंत लोकांच्या पोहोचतो आहे. तुझं नाव त्यांच्यापर्यंत जात आहे परमेश्वर पित्या. आम्ही धन्यवाद देतो. आज जितके माझ्या संगती इथं जुळलेले आहेत त्या प्रत्येकासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो देवपा. प्रत्येकाच्या परिवाराची आठवण करतो देवपा. प्रत्येक परिवारामध्ये कांच्या वेगवेगळ्या गरजा आहेत परमेश्वर पित्या. कोणाला लग्नासाठी कोणी वाट बघत आहे, कोणी नोकरीसाठी वाट बघत आहे, आणि कोणी शिक्षणाच्या पुढे जाण्यासाठी चा मार्ग मोकळा होण्यासाठी देवपा वाट बघत आहेत. त्या प्रत्येकाच्या प्रार्थना तू ऐक देवपा. प्रत्येकाच्या घरामध्ये तुझी शांती, तुझा आनंद आणि तुझं प्रेम ह्या ठिकाणून मागतोय देवपा. धन्यवाद देतो प्रभू. या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये, अशा महामारीमध्ये देवपा तू लोकांमध्ये तुझं दैवी आरोग्य ठेवलेलं आहे देवपा. त्या दैवी आरोग्यामध्ये प्रत्येकाला तू टिकून ठेव देवपा. कोणी आजारी पडणार नाही, कोणाच्या घरामध्ये इमर्जन्सी येणार नाही असं तू हो दे देवपा. आम्ही प्रार्थना करतो आहे आमच्या सर्व पास्टरसाठी देवपा, त्यांच्या फॅमिलीसाठी देवपा. त्यांना सुद्धा आशीर्वादित कर देवपा. आणि तुझी दया कृपा आम्हा प्रत्येकावर तू ठेव देवपा. आम्ही प्रार्थना करतो आहे देवपा. विशेष करून आमचे ब्रदर विशाल यांच्यासाठी देवपा तुझं दैवी आरोग्य त्यांच्यासाठी मागतोय देवपा. तुझं सामर्थ्य वचन त्यांच्यासाठी पाठव देवपा. स्तोत्रसंहिता 127 प्रमाणे अंथरूण बदलणारा तू परमेश्वर आहे. आणि ते आमचे भाऊ देवपा ब्रदर विशाल हे तुझे वर्शिप लीडर आहे परमेश्वर पिता. तुझी स्तुती भक्ती आत्म्याने आणि खरेपणाने करतात आणि आम्हाला तुझ्या उपस्थितीचा अनुभव ते घडून आणतात देवपा. त्यांच्यासाठी मागतो देवपा. तुझा स्पर्श त्यांना कर देवपा. आणि त्यांचं अंथरूण बदलून टाक परमेश्वर पिता. त्यांच्या परिवाराला आशीर्वादित कर आणि त्यांची तू काळजी घे देवपा. तुला सर्व शक्य अशक्य असं काहीच नाही देवपा. आम्ही आठवण करतो आहे आंटी माली अमेरिकेमध्ये, त्यांच्या आरोग्यासाठी देवपा. त्यांना सुद्धा तू स्पर्श केलेला आहे. तुझं दैवी आरोग्य त्यांच्यामध्ये तू
पाठविलेलं आहे म्हणून धन्यवाद देतो देवपा. सर्व शरीरातील प्रत्येक वेन्समधून प्रभू येशूचं पवित्र शुद्ध रक्त वाहू दे देवपा. तुझी दया कर, तुझी कृपा कर. पास्टर निकी, रिकी, जॉश, डॉक्सा आणि फिवी ग्रेस ह्या सगळ्यांसाठी आम्ही आठवण करतो देवपा. प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. इंटरनॅशनल फॅमिली चर्चमध्ये आमचे जे लोक आहेत त्यांनासुद्धा आशीर्वादित कर देवपा. आमचे जे काही प्रिय लोक त्या ठिकाणी आहेत त्या प्रत्येकाला आशीर्वादित कर. आम्ही तुला धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आम्ही प्रार्थना करतो आणि आमच्या नागपूर शहरासाठी, नागपूरच्या पास्टरेट कमिटी आणि जे पास्टर लोक आहेत, परिवार आहेत देवपा, आणि त्या सगळ्यांची आठवण करतो देवपा. प्रत्येकांची सुधी घे, काळजी घे आणि सांभाळून घे, आवरून घे, सावरून घे देवपा. प्रार्थना करतोय जे भेट तुझ्या भवनासाठी आम्ही घेतलेली आहे देवपा, आमच्या घरामध्ये आम्ही कलेक्ट केलेली आहे, ऑफरिंग जे काही घेतलेले आहे त्याचा स्वीकार आनंदाने कर देवपा. आणि नीतिसूत्रे 3:9 प्रमाणे तू आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. मलाकी 3:10 प्रमाणे आशीर्वाद देणारा तू परमेश्वर आहे आणि मागण्या आणि कल्पने पलीकडे देणारा तू देव आहे देवपा. म्हणून ही जी काही भेट आम्ही घेतली आहे ही आशीर्वादित कर आणि तुझ्या गौरी सेवेकरता ह्याचा उपयोग व्हावा असं तू होऊ दे देवपा. धन्यवाद देतो देवपा. आजचं जे वचन तुझे दास पास्टर राजेंद्र कुर्डे यांच्याकडून आम्हाला प्राप्त होणार आहे ते वचन देवपा आमचे आत्मिक कान, शारीरिक डोळे उघडणारं होईल असं तू होते देवपा. त्यांना तू ऑलरेडी अभिषेक केलेला आहे म्हणून धन्यवाद देतो देवपा. आजच्या संपूर्ण सभेसाठी धन्यवाद देतो प्रभू. तू आम्हा सगळ्यांना आशीर्वादित करत आहे त्याबद्दल तुझं गौरव करतो देवपा. सर्व आशीर्वादाबद्दल तुला धन्यवाद, गौरव, आदर आणि महिमा देतो देवपा. प्रार्थना आणि हे आशीर्वाद धन्य करणाऱ्या प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणतोय, आमेन. Hallelujah. Praise the Lord. Thank you, Pastor Vitesh. Thank you, Pastor Vitesh Sonekar. या आम्हाला इंटरसेसरी प्रेयरमध्ये तुम्ही घेऊन गेलात. आम्ही तुमचे उपकार मानतो. थँक्यू सो मच. याच प्रकारे आता आपण अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे आपण जात आहोत आणि तो आहे परमेश्वरचं वचन. प्रियांनो, परमेश्वर काय बोलतो आपल्यासोबत आज हे देवाच्या सेवकाकडून, देवाच्या अभिषिक्ताकडून आपण आज ऐकणार आहोत. आणि लक्ष देऊन ऐका. आणि या अशा काळामध्ये सुद्धा देवाने आम्हाला सुरक्षित आणि दैवी आरोग्य देऊन आशीर्वादित केलं आहे याची जाणीव ठेवून आता देव आमच्यासोबत परत काय बोलतोय या गोष्टीकडे आपण लक्ष देऊया. आणि यावेळेस मी रेव्हरंट राजेंद्र कुर्डे यांना विनंती करतो की त्यांनी समोर यावं आणि आम्हाला ह्या परमेश्वराच्या आशीर्वादित जे वचन परमेश्वरने तुम्हाला दिलं आहे ते आम्हाला सांगावं आणि आम्हाला आशीर्वादित करावं. रेव्हरंट राजेंद्र कुर्डे, प्लीज कम फॉरवर्ड अँड ब्लेस अस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळेजण आनंदित आहे कारण देवानी तुम्हाला आणि मला जिवंताच्या भूमीवर आशीर्वाद ठेवला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, पाहत आहे आपण की या दिवसांमध्ये आपण पुष्कळशा गोष्टी, पुष्कळशा जीवनामध्ये पुष्कळशा गोष्टीचा अनुभव घेत आहे. वेगवेगळे प्रसंग, वेगवेगळ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडत आहे. जगाचं वातावरण बघितलं, देशाचं वातावरण बघितलं, आपण ज्या ठिकाणी ज्या शहरामध्ये राहतो त्या शहराचं वातावरण बघितलं तर आपल्याला रोज निगेटिव्ह गोष्टी पाहायला मिळतात. रोज निगेटिव्ह गोष्टी पाहायला मिळतात. आणि निगेटिव्ह म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हे जे दिवस आहे हे दिवस फारच वाईट दिवस म्हटलं तरी चालेल. कारण रोगराईने ग्रस्त असलेले दिवस, दुःख असलेले दिवस आणि पैशाची अभावी, पैसे कमी असलेले आणि पुष्कळशा संकटातून आज प्रत्येक जण संकटातून, पुष्कळशा संकटातून जात आहे. वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात आणि वेगवेगळ्या गोष्टीतून आपण आज जात आहे. आणि अशा वेळेस आम्हाला नेहमी असं वाटतं की अशा वेळेस आम्हाला कोणीतरी साथ द्यावा, कोणीतरी आम्हाला विचारावं, कोणीतरी आम्हाला आमच्याकडे यावं. पण परिस्थिती अशी आहे की काही इन्स्ट्रक्शन गव्हर्नमेंटने दिलेले आहे, काही बिमाऱ्या अशा वाढलेल्या आहे की त्याच्यामुळे भीती वाटते की आपण कोणाकडे कसं जायचं. आज जर बघितलं तर स्वतःचे नातेवाईक तुटलेले आहे, मित्र तुटलेले आहे, जे आप्तजन ज्यांच्यावर आपण अवलंबून राहतो किंवा ज्यांच्याकडे आपण जाणं येणं चालू होत होतं आणि ते सगळे आज एक प्रकारच्या तुटल्यासारखे झालेले आहे. आणि आपण कधी खरंच म्हणजे अशा परिस्थितीमध्ये आहे, कधी माणसाने विचारही नव्हता केला की आपण अशा परिस्थितीमध्ये जीवन जगू. पण तरी सुद्धा आपला परमेश्वर विश्वासू आहे. हालेलुया.
हालेलुया. कारण आपला परमेश्वर म्हणतो आहे, देवाचं वचन म्हणत आहे की मी तुम्हाला कधीच सोडणार नाही, कधी टाकणार नाही. संकट कितीही येऊ, परिस्थिती कशीही असो, पण तो प्रभू आपला महान परमेश्वर आहे. तो आपला जिवंत देव आहे. त्यांनी आपल्याला अब्बा आणि बापा हाक मारासाठी यासाठी सांगितलेलं आहे, कारण ते येशू ख्रिस्ताच्या द्वारे तो अधिकार आम्हाला दिलेला आहे. प्रियांनो, तुम्ही आणि मी, त्या येशू ख्रिस्ताने आपल्याला मित्र म्हटलेला आहे. आणि मित्र कोण असतो? आजच्या जगामध्ये जर मी बघितलं तर मित्र, काही काही मित्र इतके चांगले असतात की ते सगळ्या नातेवाईपेक्षा जवळचे असतात. आणि तोच येशू, त्याने आपल्याला मित्र सुद्धा संबोधला केलेला आहे आणि तो आपल्या मित्रासारखा आपली काळजी घेणारा प्रभू आहे. प्रत्येक सुखात आणि दुःखात जगामध्ये पाहत आहे की जर सुख राहिलं, आनंद राहिला, तर तुमच्या आनंदामध्ये सगळेजण सहभागी होतात. पण जर दुःख राहिलं तर लोक पळ काढतात, दूर जातात, कारण त्यांच्यामध्ये वेगवेगळे विचार येतात. आणि वेगवेगळे विचार आल्यानंतर माणूस, जो व्यक्ती दुःखी राहतो, जो संकटात असतो, किंवा ज्या व्यक्तीला गरज असते, त्या व्यक्तीपासून तो नेहमी दूर आणि दूर जात असतो. पण तुम्ही आणि मी त्या जिवंत देवानी निवडलेले लोक आहोत. त्याच्या अभिषेकामध्ये वाढणारे लोक आहोत. त्याच्या अनुग्रहामध्ये, त्या परमेश्वराने तुम्हाला आपल्या अनुग्रहामध्ये वाढवलेलं आहे. त्या आपल्या अनुग्रहामध्ये तो आपल्याला ठेवत आहे. प्रियानो, काही इन्स्ट्रक्शन, काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये राहणं फारच जरुरीचं आहे. कारण देवाचं वचन आम्हाला त्या प्रत्येक गोष्टीतून कसं वाचावं, कसं राहावं, आणि अशा संकटाच्या परिस्थितीमध्ये आम्ही कशा प्रकारे राहायला पाहिजे आणि आम्ही काय करायला पाहिजे, हे देवाचं वचन नेहमी आम्हाला सांगत असतं. कारण देवाचं वचन देहधारी आहे, देहधारी झालेला आहे तो. आणि तेच देहधारी म्हटलं म्हणजे देवाचं वचन. त्या वचनाच्या द्वारे तो प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आपण पाहतो. वचन देहधारी झाला. आणि हा देहधारी होणारा कोण? तर प्रभू येशू ख्रिस्त. जुन्या करारामध्ये वेगवेगळ्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याबद्दलच्या सांगितलेल्या होत्या आणि त्या पूर्ण झालेल्या आहे. भविष्यवक्त्यांनी पुष्कळशा गोष्टी सांगितल्या आणि सांगितल्यानंतर त्या पूर्ण झाल्या. का पूर्ण झाल्या? कारण परमेश्वराकडून त्या भविष्याच्या द्वारे सांगण्यात आलेल्या होत्या. ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आले आणि आल्यानंतर त्यांनी जो उद्धारचा मार्ग, स्वर्गाचा मार्ग, स्वतंत्रेचा मार्ग, पापक्षमेचा मार्ग, आपल्या रक्ताने धुवून शुद्ध करण्याचा मार्ग, पित्याची ओळख करून देण्याचा मार्ग, कोणत्या मार्गाने आम्हाला चालायला पाहिजे त्याचा मार्ग, देवाचं वचन तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी काय आहे हे सांगणं, देवाच्या वचनाचा उलगडा करून सांगणं, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन त्या पित्याने त्या प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलं. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गात जात असताना म्हटलं की मी तुमच्यासाठी कैवारी पाठवतो. कैवारी येऊन तुमच्यासाठी माझ्यासाठी नेहमी आमच्या सोबत राहतो. का? कारण तो देवाचं पवित्र वचनाचं मार्गदर्शन तो तुम्हाला नियमित आणि नियमित करत राहतो आणि तो करत राहणार. आज या संकटाच्या प्रसंगी परमेश्वराचं वचन आज आम्हाला काय सांगतं बघूया. कारण देवाचं वचन हे जिवंत वचन आहे प्रियानो, आणि आम्ही प्रत्येक जण देवाच्या वचनावर विश्वास ठेवणारे आहोत. देव आपला न सोडणारा, परिस्थिती कशीही असो प्रियानो, पण तो प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सोडत नाही आणि कधी टाकत नाही. पुष्कळ त्यावेळेस प्रियानो आपल्या जीवनामध्ये असे संकट येतात. आज या संकटाच्या परिस्थितीमध्ये पुष्कळ जणांचा विश्वास गमावला जातो. पुष्कळ जणांचा विश्वास इतका गमावला जातो प्रियानो की लोक विचार करतात, देव कुठे आहे? देव माझी प्रार्थना का बरं ऐकत नाही? आणि असं मी सगळं काही चांगलं करतो, माझ्या जीवनामध्ये मी असं काही वाईट केलेलं नाही आहे, सगळ्याच गोष्टी मी चांगल्या करतो. सगळ्या गोष्टी चांगल्या करत असताना माझ्यावरच हे संकट का? माझ्यावर मलाच हे दुःख का? माझ्या जीवनामध्ये असे परिस्थिती का? मी निघायचा प्रयत्न करतोय, निघतच नाहीये. मी ज्याचाही हात टाकतो ते हात टाकल्यानंतर मला यश मिळत नाहीये. कोणतेही कामं करायला जातो पण मला यश मिळत नाही, काही ना काही अडखळण येतं. अशा वेगवेगळ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये रोज होतात प्रियानो, रोज.
आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या जीवनात असे जीवन येत असताना विश्वास जो राहतो, आमचा जो विश्वास आहे तो विश्वास डगमगायला लागतो. पण देवाचं वचन काय म्हणत आहे? देवाचे वचन काय सांगत आहे? देव आम्हाला कोणतं मार्गदर्शन करत आहे याकडे आम्ही लक्ष लावत नाही, पण आम्ही स्वतःच्या बलबुत्यावर त्या गोष्टी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो की ज्या गोष्टी तुम्हाला आणि आम्हाला प्रत्यक्ष देवाला मागायला पाहिजे, पण आम्ही स्वइच्छेने आणि स्वखुशीने आणि आनंदाने म्हटलं तरी चालेल, आम्ही स्वतःच्या बलबुत्यावर त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो आणि पुष्कळदा मात खातो. यश आम्हाला लागत नाही, कारण आम्ही देवाला विचारलं नसतं की खरोखरच मी आता काय करू. प्रियानो, आज तुम्ही आणि मी या जगामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक परिस्थिती अशी परिस्थितीमधून जात आहे की जी परिस्थितीचा विचार त्या व्यक्तीने कधी केलाही नव्हता, अशा परिस्थितीमधून जात आहे. पण देव आपल्याला काय म्हणतो, देवाचं वचन आपल्याला काय म्हणतं आपण बघूया. आणि देवाचं खरोखरच जिवंत वचन, काही पॉइंट्स आपण आपल्या जीवनामध्ये काही गोष्टीकडे आपण लक्ष लावूया की जे गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्हाला करायला पाहिजे पण आम्ही करत नाही. पहिली गोष्ट म्हणजे संकटात असताना, संकटाच्या वेळेस आपण आपलं लक्ष देवाकडे लावायला पाहिजे, त्या येशूकडे लक्ष लावायला पाहिजे. तुम्हाला ठाऊक असेल की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांकडे जात होता आणि त्या समुद्रावर तो चालत 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 तो त्या शिष्यांकडे गेला होता. त्या शिष्य कुठे होते? शिष्य त्या नावेमध्ये जात होते आणि प्रभू येशू ख्रिस्तांनी त्या शिष्यांना सांगितलं की मी तुमच्या अगोदर तिथे पोहोचल. आणि तुफान येत होता, तो गालीचा समुद्र होता आणि तिथे तुफान येत होता. आणि प्रभू येशू ख्रिस्त चालत चालत, मत्ती सुसमाचार जर आपण वाचलं तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त तिथे चालत चालत जात होता तर पहिल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांच्या शिष्यांनी जेव्हा बघितलं तर त्यांच्या शिष्याला भीती वाटायला लागली. भीती वाटायला लागली आणि भीती वाटत असताना त्या पुष्कळशा गोष्टी येशूबद्दल म्हणतात, पण येशू म्हणतो नाही मी आहे. आणि मी आहे म्हटल्यानंतर जेव्हा पाहत होतो तर तिथं पेत्र असतो. पेत्र म्हणतो की प्रभू मी तुमच्याकडे यायची माझी इच्छा आहे, मी पण पाण्यावर चालायची इच्छा आहे, मी तुमच्याकडे येतो. ते येशू म्हटलं ये. आणि पाहतो प्रियांनो की पेत्र जेव्हा येशूकडे पाहत होता, जेव्हा येशूकडे त्याची नजर होती, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट पेत्र सुद्धा पाण्यावर चालत होता. किती महत्वाची गोष्ट आहे. जेव्हा आम्ही आमच्या येशूकडे पाहू, जेव्हा आम्ही देवाच्या वचनाकडे पाहू, जेव्हा देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य जे देवाने आम्हाला दिलेलं आहे, जे मार्गदर्शन आम्हाला दिलेलं आहे, आम्ही त्याप्रमाणे वागून त्याच्याकडे जेव्हा लक्ष देऊ, संकट कितीही येऊ, कसेही येऊ, परमेश्वर त्याच्यातून तुमचा आणि माझा मार्ग काढेल. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यातून मार्ग काढेल. कारण देव म्हणतो मी तुम्हाला कधी सोडणार नाही. संकट येऊ, काही येऊ, कितीही मोठी परिस्थिती येऊ, देव आणि जे अभिवचन तुम्हाला आणि मला दिलेलं आहे प्रियांनो, ते अभिवचन परमेश्वर पूर्ण करणारा प्रभू आहे. पेत्र जेव्हा जात होता, येशूकडे पाहत होता आणि येशूकडे पाहत असताना प्रियांनो, त्यांनी येशूकडे पाहत असताना येशूकडे लक्ष जिथपर्यंत होतं तिथपर्यंत तोही पाण्यावर चालत गेला. आमचं जीवन सुद्धा तसंच आहे प्रियांनो. जेव्हा आमच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या राहतात, सगळ्या गोष्टी आम्ही येशूकडे पाहतो, सगळ्या गोष्टी आम्ही येशूकडे पाहत असताना येशूसोबत चालायला लागतो. पण जेव्हा आम्ही येशूकडे वळून, जेव्हा आम्ही आमच्या आर्थिक परिस्थितीकडे पाहतो, संकटामध्ये पाहतो, वाईट गोष्टीकडे पाहतो, वाईट अशा परिस्थितीकडे जेव्हा पाहतो आम्ही, प्रियांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो, आमचं लक्ष येशूकडून त्या गोष्टीकडे जास्त जातं ज्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये होत असतात. पेत्राचं तसंच झालं. पेत्र तिथे होता, जात होता, चालत होता, काही प्रॉब्लेम नाही. पण पेत्र का बरं पडला? कारण पेत्राने तुफान बघितला, लाटा बघितल्या. त्याचं लक्ष येशूकडून त्या लाटेकडे गेला आणि तो वाट पाहत आता म्हणायला गेला. तो विचार करत असेल तो, अरे बापरे मी आता घाबरलो, आता मी पडतो.
पण येशूने त्याला हात दिला आणि त्याला पुन्हा आपल्याजवळ घेतलं. कारण काय? भीती. भीती कशामुळे आली? परिस्थितीमुळे, संकटामुळे. तुफान येतात आपल्या जीवनामध्ये. ख्रिस्ती जीवनामध्ये प्रियांनो, प्रत्येक क्षणाला तुफान येणार आहे. बायबलमध्ये एकही असा व्यक्ती नाही की जो आनंदामध्ये जीवन जगलेला आहे. ज्या येशूच्या पाठीमागे जो कोणी व्यक्ती गेलेला आहे किंवा येशूच्या मार्गाने चाललेला आहे, त्याच्या जीवनामध्ये पुष्कळसे संकट आलेले आहे. ही संकट आपल्या जीवनामध्ये सुद्धा संकट येतात, पण त्या संकटामध्ये आपल्याला येशूकडे लक्ष लावायचे आहे. कारण येशूकडे याच्यासाठी लक्ष लावायचे प्रियांनो, कारण त्यांनी तुमच्यासोबत आणि माझ्यासोबत वादा केलेला आहे. त्यांनी वादा केलेला आहे प्रियांनो, आणि तो तुम्हाला आणि मला सोडणारा प्रभू नाही आहे, आणि तो मेलेला नाही आहे. त्यांनी मरणावर विजय मिळवलेला आहे. किती मोठी गोष्ट आहे. त्यांनी मरणावर विजय मिळवलेला आहे, आणि विजय मिळवून तो त्या पित्याजवळ जाऊन बसलेला आहे. आणि पित्याजवळ गेल्यानंतर त्यांनी तुम्हाला आणि मला एकटं न सोडता त्यांनी पवित्र आत्मा तुमच्यासाठी माझ्यासाठी पाठवलेलं आहे, की ज्याचं आम्हाला ऐकायचं आहे. हालेलुया. ज्याचं आम्हाला ऐकायचं आहे. आमचं लक्ष आज कुठे आहे? परिस्थितीकडे आहे, आर्थिक परिस्थितीकडे लक्ष आहे आमचं, आमच्या आरोग्याकडे लक्ष आहे, आमच्या कामाकडे लक्ष आहे, जगाच्या वहिवाटाप्रमाणे ज्या गोष्टी चालत आहे, ज्या पेपरमध्ये आम्ही वाचत आहे, आमचं लक्ष त्याच्याकडे आहे, आणि आम्ही त्याप्रमाणे मागतो, त्याप्रमाणे लक्ष देतो, की आम्ही संपूर्ण काहीही झालं तरी आम्ही येशूकडे लक्ष देतो. ही फार महत्त्वाची गोष्ट आमच्या जीवनात पाहिजे, की आम्ही काहीही झालं तरी आमचं लक्ष येशूकडे पाहिजे, कारण तोच आमचा उद्धारक प्रभू आहे. तोच आमचा उद्धारक प्रभू आहे. दुसरा पॉइंट असा आहे प्रियांनो, कारण जर आम्ही लक्ष प्रभूकडे लावलं नाही तर आमच्या जीवनामध्ये संकटाला तोंड द्यावं लागेल. संकटाच्या वेळेस परमेश्वर जे शिकवतो, सांगतो, त्याकडे लक्ष लावणे. प्रियांनो, तुम्हाला माहित आहे की तुम्ही आणि मी, आम्ही प्रत्येक जण ख्रिस्ती जीवन जगत आहे, आणि ख्रिस्ती जीवन जगत असताना आम्ही स्वतःला ख्रिस्ती म्हणत आहे. आणि ख्रिस्ती म्हणत असताना आमच्या जीवनात फारच लक्षपूर्वक मनाने लक्ष द्यायला पाहिजे, की आम्ही देवानी शिकवलेल्या गोष्टीकडे आमचं लक्ष आहे काय. देव जे आम्हाला शिकवतो, देवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तो आम्हाला शिकवतो, पवित्र अभिषिक्तांच्या द्वारे तो आमच्याजवळ वचन पाठवतो, पवित्र आत्म्याच्या द्वारे, स्वप्नांच्या द्वारे, भविष्य वक्तांच्या द्वारे तो आमच्याकडे वचन पाठवतो. आणि जे वचन आम्ही आजपर्यंत शिकलेलं आहो, त्या वचनाकडे आमचं लक्ष आहे का? फार महत्त्वाची गोष्ट आहे प्रियांनो. आम्ही आमचा वेळ त्या परमेश्वराच्या वचन ऐकण्यासाठी, मनन करण्यासाठी देतो का? प्रियांनो, आजच्या जगामध्ये पुष्कळसे लोक असे आहे, बायबल वाचतात. आम्ही पण वाचतो, सगळेच जण वाचतात. पण प्रियांनो, बायबलमध्ये अशा पुष्कळशा गोष्टी आहे की ज्या आम्हाला समजत नाही, आम्हाला कळत नाही, पण त्या समजण्यासाठी आम्हाला एक मार्गदर्शनाची गरज असते. आणि तो मार्गदर्शक म्हणजे फक्त परमेश्वर पिता नाही आहे, पवित्र आत्मा नाही आहे, किंवा प्रभू येशू मसीह नाही आहे, पण तो मार्गदर्शक आहे तुमचा आणि माझा आत्मिक पिता. की जी गोष्ट आम्हाला त्याला समजत नाही, किंवा तुमच्या आणि माझ्या नजरमध्ये जो कोणी व्यक्ती असा आहे की आम्हाला त्या गोष्टी समजून सांगेल, अशा व्यक्तीकडे जाऊन आपण ते वचन समजून घेतो का? कारण असं लिहिलेलं आहे प्रियांनो, की जो दिसणाऱ्या आई वडिलांवर किंवा दिसणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवत नाही, तो न दिसणाऱ्या पित्यावर कसा विश्वास ठेवल? पुष्कळशा गोष्टी आमच्या जीवनामध्ये, बायबलमधल्या पुष्कळशा अशा गोष्टी राहतात की ज्या गोष्टी आम्हाला समजत नाही. हे का लिहिलेलं आहे आणि याचा अर्थ काय आहे? आमचं सगळ्यात महत्त्वाचं कर्तव्य हे राहते की ते आम्हाला समजून घेणं. कारण जर आम्ही समजून घेणार नाही तर ते या कानाने ऐकून या कानाने सोडल्यासारखं होऊन जाईल, आणि त्याचा अर्थ आमच्या जीवनामध्ये राहणारच नाही. आणि म्हणून पियानो, मी नेहमी
प्रत्येक जणांना सांगतो की जर तुम्ही बायबल चर्चमध्ये येता तर तुम्ही बायबल सोबत रजिस्टर घेऊन या, वही घेऊन या आणि तुम्ही पॉईंट लिहा. आणि जर तुम्ही पॉईंट लिहून त्याचं मनन जर करत नाही, देव मनन, कारण देवाने म्हटलेलं आहे की देवाचं वचन तुम्ही वाचन त्याचं मनन करा. आणि मनन केल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही की देव आम्हासोबत काय बोलत आहे. प्रत्येक व्यक्तीला देवाने जर निवडलेला आहे तर त्या प्रत्येक व्यक्तीसोबत देव बोलू इच्छितो. तो कशाच्या द्वारे? देवाच्या वचनाच्या द्वारे, देवाच्या अभिषिक्तांच्या द्वारे आणि देवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे. जे शिकवलेलं आहे, जे शिकत आहे, जे शिकवत आहे, त्या गोष्टीकडे आम्हाला लक्ष द्यायचं आहे. प्राणे एक उदाहरण सांगतो. जर समजून एखादी मुलगा आहे किंवा एखादी मुलगी आहे, ती पहिल्या वर्गापासून मॅट्रिक 10व्या वर्गापर्यंत कॉलेजला जाते, शाळेला जाते. आणि शाळेला जात असताना ती शाळेला जाते, मॅसेज म्हणजे जे लेक्चरर जे लेक्चर देतात, टीचर जे शिकवतात ते शिकते आणि वापस येते घरी. घरी आल्यानंतर ती आपलं काम, आपलं जे करायचे ते रोजचं झोपणं, खाणं पिणं, झोपणं, पुन्हा दुसऱ्या दिवशी शाळेत जाणं, तिसऱ्या दिवशी शाळेत जाणं. जर अशी परिस्थिती जर आहे, अशी परिस्थिती जर राहिली तर तुम्ही मला हे सांगू शकता का की ती मुलगी पास होईल किंवा तो मुलगा पास होईल? आपल्या चर्चमध्ये पुष्कळसे लोक आहे ना, शिकत आहे. कोणी कॉलेज शिकत आहे, कोणी इंजिनिअरिंग करत आहे, है ना. मी एक व्यक्तीला, कोणत्याही एका व्यक्तीला जर उभं करून विचारलं ना की बार तू शिकत आहे, तुला किती पर्सेंटेज मार्क मिळाले, तर त्याला 90%, 85% असे मार्क मिळाले असेल, 75% असे मार्क मिळाले. कसे मिळाले? तर त्यांनी वर्षभर त्याच्यासाठी कष्ट केले, अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर पूर्ण पूर्ण बुद्धीमध्ये ते साठवलं की जेणेकरून जेव्हा ते पेपर द्यायला गेले, जेव्हा पेपरची पत्रिका त्यांच्याकडे आली, प्रश्नपत्रिका, तेव्हा ते चांगल्याने सोडू शकले, तेव्हा त्यांना मार्क मिळाले. प्रियांनो, देवाचं वचनाचं शिकवण त्याचप्रमाणे आहे. जर आम्ही त्याप्रमाणे शिकलो नाही तर देवाचं वचन जे आहे, देवाचं वचन आम्हाला कधीच समजणार नाही. आणि मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की आपण या कानाने ऐकून या कानाने सोडून देऊ, कळणारच नाही. 2 आठवड्यानंतर, 3 आठवड्यानंतर जर विचारलं की काय रे बा, या गेल्या रविवारी कोणत्या पास्टर साहेबांनी मेसेज दिला होता, तर तुम्हाला सांगताच नाही येणार, मला सांगताच नाही येणार की त्या पास्टर साहेबांनी या विषयावर मेसेज दिला होता आणि त्यांनी हे पॉईंट दिले होते आणि हे पॉईंट दिल्यानंतर त्याच्यावर ते काही वचनं सांगितले होते. कोणते वचनं सांगितले होते तर आता मला आठवत नाही. आपण इतकं इझिली प्रत्येक गोष्टी घ्यायला नको, कारण देवाने जे शिकवलेलं आहे, देवाचं वचन, देवाने जे सांगितलेलं आहे, देवाचं मार्गदर्शन, आम्हाला त्या गोष्टीकडे लक्ष लावणं फारच जरुरी आहे प्रियांनो. जर आम्ही त्या गोष्टीकडे लक्ष लावणार नाही तर आमचं शिक्षण, शिकवण आणि शिकणं हे व्यर्थ जाईल. त्यामुळे प्रियांनो, आम्हा प्रत्येकांना त्याची गरज आहे. आणि देवाचं वचन, प्रेषित पौल एक वेळ अशीच कंप्लेंट करत होता, पण देवाने त्याला काय म्हटलं? माझी कृपा तुला पुरेशी आहे. त्याला त्रास होता, हा त्रास माझा कधी जाईल? देव काय म्हणतो? माझी कृपा तुला पुरेशी आहे. आपण प्रेषित पौलचं जर उदाहरण बघितलं प्रियानो, त्याला खूप त्रास झाला. तो पहिले ख्रिस्ती लोकांना त्रास देत होता, पण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला निवडलं, बायबल सांगतं की सगळ्यात जास्त त्रास त्याला झाला. त्याला धरण्यात का आलं, पकडण्यात का आलं, त्याला जेलमध्ये का टाकण्यात आलं, त्याला कोडे का मारण्यात आले, पुष्कळ काही त्रास त्याला झाला. पण तरी सुद्धा त्यांनी येशूला सोडलेलं नाही. प्रियांनो, संकट येतील पण आम्हाला येशूला सोडायचं नाहीये. स्वबुद्धीवर, स्वतःच्या विचारावर आम्ही काहीच करू शकत नाही. पुष्कळदा असं वाटतं, आज जगामध्ये जर म्हटलं ना, जिसके पास पैसा है उसका सब कुछ है.
पण पैसा आमचं जीवन वाचू शकत नाही. कारण देवाचे वचन सांगतात माणसाने सर्व जग मिळवलं पण आपल्या आत्मा जर गमावला तर त्याचा काय लाभ? सिकंदर कोरस होता, माहिती आहे ना तुम्हाला? सिकंदराचं नाव ऐकलं असेल. जेव्हा तो मेला तर तो काय म्हणे, मी मेल्यानंतर म्हणे माझे हात मोकळे ठेवा यासाठी की लोकांना कळून येऊ द्या की मी एवढ्या देशावर राज केलं, एवढ्या जगावर राज करून आलो, पण मी जेव्हा जात आहे तेव्हा माझ्या हातात काहीच नाही आहे. कोणी इथून काहीच घेऊन नाही जात. फक्त तुम्ही जर आणि आम्ही जर काही घेऊन जात असाल तर ते आहे देवाचं तारण. देवाने जे तुमच्यासाठी माझ्यासाठी केलेलं आहे. तुम्ही देवासाठी काय करता आणि देवाचे काय सेवा करता आणि कोणते कामं करता, हेच तुमचे चांगले कामं त्या जिवंत देवाकडे तुम्हाला स्वर्गात घेऊन जाणारे आहे. हालेलुया, हालेलुया. तिसरी गोष्ट आपण पाहूया की पुष्कळदा आम्ही दोष देत राहतो, है ना? देवानी माझ्यासाठी काय केलं? मी अशा संकटात असताना माझ्याकडे देवाचं लक्ष नाहीये. देव मला विसरला आणि देव विसरल्यानंतर काही अर्थ नाही, काही देव देऊ नये. आणि पुष्कळशा लोकांच्या तोंडातून आपण काही देव वगैरे नाही, फालतूच्या गोष्टी आहे, असा आहे, जिनके पास पैसा आहे उनका भगवान है, जिनके पास पैसा नहीं उनका भगवान नहीं है. आपण ऐकतो आहे ना या गोष्टी? तुम्ही नसाल ऐकत तर माहित नाही, पण मी ऐकतो, कारण बघितलेलं आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, संकटाच्या दिवसात नाराज होण्याच्या ऐवजी हे लक्षात ठेवा, दोष देण्याच्या ऐवजी देवानी माझ्यासाठी काय केलं, माझ्याकडे लक्ष दिलं नाही, देव माझ्याकडे लक्ष देत नाही, या गोष्टी करण्याच्या ऐवजी देवाकडे या गोष्टी करा की देवानी माझ्यासाठी आतापर्यंत काय केलं. तुम्ही संकटात असताना देवानी तुम्हाला कसा धीर दिला. तुम्हाला माहित आहे, मूसा होता ना, मोशे, जेव्हा परमेश्वरांनी मोशेला सांगितलं की मी इस्रायल लोकांची जी प्रार्थना आहे, इस्रायल लोकांची जी ओरड आहे ना, ती मी ऐकलेली आहे आणि आता मी निर्णय घेतलेला आहे की त्यांना मी या संकटातून सोडविल. कारण ते काय होते? दास्यगृहात होते, है ना? दास होते. कोणाचे दास होते? ते मिस्र देशाचे. आणि मिस्र देशाचे दास असताना त्यांना खूप त्रास होत होता आणि देवाने त्यांची प्रार्थना ऐकली आणि मोशेला त्यांच्यासाठी उभं केलं आणि मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांना तिथून मिस्र देशामधून काढलं. पण काही लोक असे होते प्रियांनो की देवाने त्यांच्यावर एवढे मोठे उपकार केल्यानंतर सुद्धा, देवाने एवढे आशीर्वाद दिल्यानंतर सुद्धा, देवाने त्यांना पापाच्या दलदलीतून दास्यगृहातून काढल्यानंतर सुद्धा ते देवाला दोष देणं विसरले नाही. कारण त्यांचा स्वभावच तसा होता की ते दोष देत होते. किती मोठी गोष्ट आहे ना? त्यांना मन्ना दिला. परमेश्वर म्हणतो की जेव्हा त्यांना तिथून काढलं, 40 वर्षपर्यंत तो इस्रायल देशामध्ये येऊपर्यंत परमेश्वराने त्यांना मन्ना दिला. मटणासाठी कुरकुर करत होते तर पारे पाठवले, पक्षी पाठवले. अजून काय? त्याच्यानंतर त्यांचे जोडे नाही फाटले, त्रास नाही झाला. मिस्र देशामध्ये साऱ्या जमान्याची मरी आली, पण त्यांना ती हात सुद्धा लावू शकले नाही, स्पर्श सुद्धा करू शकले नाही. कारण काय? कारण देवाचं रक्त, देवाने त्यांच्या घरावर जे रक्त ठेवलं होतं त्याच्याद्वारे परमेश्वरांनी त्यांच्यावर दया केली, कृपा केली. तरी दोष देत राहिले. दास्यगृहात होते तरी काढले. आजही प्रियानो तशीच गोष्ट आहे. आज आमच्याजवळ जे आहे आम्ही त्याच्याबद्दल उपकार नाही मानत. देवाने आम्हाला जे काही दिलेलं आहे आम्हाला त्याच्याबद्दल उपकार मानायचं आहे. प्रत्येक दिवसाबद्दल उपकार मानायचे आहे, प्रत्येक वेळेबद्दल उपकार मानायचे आहे की त्या जिवंत देवाने तुम्हाला आणि मला जिवंताच्या भूमीवर आशीर्वादित ठेवलेला आहे. प्रत्येक गरजा तो पूर्ण करतो. आम्ही सुद्धा मिस्र देशामध्ये ज्याप्रमाणे इस्रायल लोक गुलामगिरीत होते प्रियांनो, त्याप्रमाणे तुम्ही आणि मी सुद्धा गुलामगिरीमध्ये होतो. ज्यावेळेस मिस्र देशामधून इस्रायल लोकांना काढायचं होतं तर देवाने मोशेचा उपयोग केला होता आणि तुमच्या आणि माझ्या काळामध्ये येशू ख्रिस्ताचा उपयोग केला आणि येशू ख्रिस्ताने तुम्हाला दास्यगृहातून काढलं. आणि ते दास्यगृह म्हणजे तुम्ही आणि मी सैतानाच्या तावडीत सापडून जे पापाच्या दलदलीत होतो
पाप करत होतो आणि आमच्या पापांची क्षमा नव्हती, आम्हाला शिक्षा झाल्याशिवाय राहू शकत नव्हतो आणि आम्हाला शिक्षा झाली असती, आम्हाला स्वर्गामध्ये कधी प्रवेश मिळाला नसतं. पण त्या प्रभू येशू ख्रिस्ताला त्या पित्याने पाठवलं तुमच्या आणि माझ्यासाठी, की ज्याच्याद्वारे त्यांनी तुम्हाला पापाच्या दास्यगृहातून सोडवलं, ज्याप्रमाणे मोशेला परमेश्वरांनी पाठवून इस्रायल लोकांना दास्यगृहातून सोडवलं. हालेलुया. देवाने तुमच्यासाठी माझ्यासाठी काय नाही केलं, पुष्कळशा गोष्टी त्यांनी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी केलेल्या आहे. पुष्कळसे मार्ग त्यांनी मोकळे केलेले आहे. प्रियांनो, आज तुम्ही आणि मी त्या जिवंत देवाच्या द्वारे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही त्या स्वर्गाचे वाटेकरी बनू शकतो, बनलेलो आहे आणि बनत राहू. पण त्याच्यासाठी आम्हाला देवाला दोष देत राहायचं नाही आहे, पण देवानी केलेले जे कृत्य आहे, देवानी जे आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद दिलेले आहे, जे आशीर्वाद आम्हाला दिलेला आहे, ज्या दास्यगृहातून आम्हाला काढलेला आहे, आम्हाला ते विसरायला नको, त्याची आठवण करायला पाहिजे. आणि जेव्हा आमच्यावर कोणी उपकार केले तेव्हा आम्ही त्याची आठवण करतो ना प्रियांनो, नक्कीच आम्हाला त्याच्याविषयीचा मान वाढतो, सन्मान वाढतो. की जेव्हा आम्ही दुःखामध्ये होतो, या व्यक्तीने साथ दिला. जेव्हा आम्ही दुःखामध्ये होतो, हात माझ्यासाठी धावून आला. तोच एक प्रभू येशू ख्रिस्त आहे, की जो आम्ही दुःखात असताना तो आमच्यासाठी धावून आला, धावून येतो आणि धावत राहणार, धावून येऊन राहणार आहे तो. म्हणून प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये देवाने जे काही चांगले कृत्य केलेले आहे, जो काही आशीर्वाद दिलेला आहे, त्या प्रत्येक गोष्टीची आठवण करणं आम्हाला जरुरी आहे. पुष्कळदा कोणाला विचारलं देवाने तुला काय दिलं, आपण म्हणतो ना देवाने मला काहीच नाही दिलं. काहीच नाही दिलं, ओके दिला, ठीक आहे. जे नाही दिलं ते सोडून दे, जे दिलं आहे ते तर सांग. नक्कीच जे दिलेलं आहे ते इतकं आहे की जे मिळणार आहे त्याच्यापेक्षा जास्त दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. पुष्कळ काही देवाने दिलेलं आहे. प्रियांनो, तुमच्यासाठी माझ्यासाठी नवीन जीवन दिलेलं आहे, याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती आहे? आम्हा प्रत्येकांना त्या गोष्टीकडे लक्ष लावायला पाहिजे प्रियांनो, कारण तुम्ही आणि मी त्याच गोष्टीच्या द्वारे देवाने आम्हाला निवडलं त्यासाठी आहे की आम्ही त्याचे लेकरं राहावं, आम्ही त्याची संतती राहावं. आणि जेव्हा प्रियांनो, जेव्हा आम्ही संतती म्हणतो ना, आम्ही वारीस म्हणतो ना, आम्ही स्वतःला विचार करायला पाहिजे की आम्ही वारीस या नात्याने आम्ही देवाचं कोणतं कार्य करत आहे, आम्ही वारसाचा कोणता हक्क पूर्ण करत आहे, कोणता हक्क पूर्ण करत आहे. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जातो, वेगवेगळ्या मीटिंगला जातो, है ना, प्रत्येक मीटिंगला जातो, ऐकतो, पण ते आमच्या जीवनामध्ये किती किती प्रतिशत काम करतं, किती प्रतिशत काम करतं. स्तोत्रसंहिता 34 आणि 9व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वर पवित्र जन हो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यास काही उणे पडत नाही. प्रेज द लॉर्ड. देवाचं भय आमच्या जीवनात आहे का? आणि जेव्हा देवाचं भय आमच्या जीवनामध्ये राहील ना प्रियांनो, मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, कोणतंही वाईट काम करत असताना माणूस एक मिनिटासाठी विचार करल की मी हे काम करू किंवा नाही. देवाची भीती, देवाचं भय आमच्या जीवनामध्ये राहणं फारच जरुरीचं आहे. तेव्हा आम्ही दोष देत राहणार नाही, पण त्यांनी केलेले उपकार जे आमच्या जीवनामध्ये आहे, त्यांनी केलेले जे चांगले कृत्य जे आमच्या जीवनामध्ये आहे, त्याची आम्हाला विसर पडणार नाही प्रियांनो. कारण ज्याची भीती आम्हाला वाटते ना प्रियांनो, आम्ही त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही. कोणत्याही व्यक्ती घ्या, भीती जी राहते ना, भीती अशी राहते, देवाचं भय जर आमच्या जीवनामध्ये राहिलं प्रियांनो, तर आम्हाला कोणत्याच गोष्टीची वाण पडणार नाही, कोणत्याच गोष्टीची कमतरता पडणार नाही. का? कारण देव म्हणेल की नाही, खरोखरच याला माझं भय आहे, याला माझं भय आहे. आणि प्रियांनो, तुम्ही आणि मी देवाने निवडलं या नात्याने, देवाचे लेकरं या नात्याने आम्हाला देवाचं भय ठेवणं जरुरीचं आहे. आम्हाला दोष द्यायचा नाहीये देवाला.
पण आम्हाला देवाने आमच्या जीवनामध्ये जेवढे चांगले कृत्य केलेले आहे ना, त्याची आठवण करायची आणि देवाचे उपकार मानायचे आहे. होय प्रभू, खरोखर मी चुकलो. मी तुला दोष देत राहत होतो तो परिस्थितीमुळे. एक गाणं आहे ना, मुसीबतें आएगी आने दो, है ना. मुसीबत येणार आहे मानवी जीवनामध्ये. माणूस या नात्याने, माणूस प्राणी या नात्याने आमच्या जीवनामध्ये मुसीबत येणार आहेच, त्रास होणार आहेच. पण आम्हाला त्या त्रासातून निघण्यासाठी आम्हाला त्या येशूकडे पाहायचं आहे. ते येशूविषयी साक्ष द्यायची आहे. देवाचं वचन जे आजपर्यंत आम्हाला शिकवलेलं आहे त्याच्याकडे मनन करायचे आहे, त्या गोष्टीकडे लक्ष लावायचं प्रियांनो. तीन गोष्टी आम्ही सांगितल्या आहे ना. चौथी गोष्ट आपण बघूया. आणि चौथी गोष्टी काय लिहिलेल्या आहे? आपला विश्वासाचा त्याग करू नका. तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, आहे ना, विश्वासाच्या द्वारे अब्राहम जो होता ना, अब्राहम हा विश्वासाच्या द्वारे धार्मिक ठरला. फार बढिया गोष्ट आहे ना. अब्राहम जो होता, अब्राहमाला जनक म्हटलेलं आहे ना. त्याचं नाव पहिलं अब्राहम होतं, मग त्याला अब्राहम म्हटलेलं. अब्राहमचा मतलब काय होतं? जनक. त्याला जनक म्हटलेला आहे, इस्रायलचा जनक म्हटलेला आहे. कारण तो असा एक व्यक्ती होता प्रियानो की ज्याच्याद्वारे परमेश्वराने इस्रायल देश हा निर्माण केलेला आहे. त्याचा पुत्र जो याकोब होता, याकोबाच्या नावावरून याकोबाला परमेश्वराने म्हटलं तुला आजपासून याकोब म्हणणार नाही पण तुला इस्रायल म्हणेल. आणि त्याच्या नावाने इस्रायल देश हा निर्माण झालेला आहे. तेही देवानी बनवलेला तो देश आहे. आणि तोच अब्राहम, तो विश्वासाच्या द्वारे तो धार्मिक ठरला. आणि प्रियांनो, ज्या विश्वासाच्या द्वारे अब्राहम धार्मिक ठरला, तोच विश्वास प्रभू येशू ख्रिस्ताच्या वर तुम्ही आणि मी जर ठेवला तर तुम्ही सुद्धा आणि मी सुद्धा आम्ही धार्मिक ठरू. हालेलुया. कारण परमेश्वर आज तुमच्याकडे धार्मिक या दृष्टिकोनातून बघतो. तुमच्या काही चांगल्या कृत्य केल्याने परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल असं नाही आहे. कारण तो काय म्हणतो, बुद्धिमानांना लाजण्यासाठी मी मूर्खांचा उपयोग केलेला आहे. त्यांनी आपला अभिषेक पाठवून, आपलं सामर्थ्य पाठवून अशा लोकांना निवडलेलं आहे की जेणेकरून त्यांच्याद्वारे देवाचे काम व्हावं. घमंड करू नका. घमंड करा तर कोणासाठी घमंड करा? आपल्या परमपितासाठी घमंड करा. आपल्या येशूसाठी घमंड करा. त्याच्या दिलेल्या पवित्र आत्म्यासाठी घमंड करा. कारण तोच तुम्हाला जीवनाचा मार्ग दाखवणारा प्रभू आहे. तोच तुम्हाला जीवनाचा मार्ग दाखवणारा प्रभू आहे. आपल्या विश्वासाचा त्याग करू नका, तर परमेश्वरावर विश्वास ठेवा. तुम्हाला माहिती आहे जुन्या करारामध्ये शद्रक, मेशक आणि अबेदनेगो, दानिएलच्या पुस्तकामध्ये आपण या तिघ जणांचं नाव ऐकतोय ना. आणि दानिएल, शद्रक, मेशक, अबेदनेगो, जेव्हा त्याला राजाने म्हटलं की तुम्हाला नमन करतो, काय म्हणे, मी तुला नमन नाही करत. तू कोण आहे? मी माझ्या परमेश्वराला नमन करतो. जर तू नमन केलं नाही तर मी तुला त्या तेलामध्ये, भट्टीमध्ये टाकील. चालेल, पण मी माझ्या देवाला नाही सोडणार. तुला भीती वाटत नाही का? नाही वाटत, कारण माझा प्रभू मला वाचवेल. परिस्थिती कशी होती? त्याला त्या तेलाच्या त्या तेलामध्ये टाकणार होते, पण तो घाबरला नाही. का? कारण त्याला माहित आहे परमेश्वरासाठी मी सगळं काही करायला तयार आहे. जेव्हा राजा विचारतो तुला वाचेल का? हो, तो प्रभू परमेश्वर मला वाचवेल. दानिएल सिंहाच्या गुहेत होता, सिंहाचं तोंड बंद झालं. कारण काय? त्याच्या देवावर विश्वास होता. संकट येईल प्रियांनो, त्याच्यातून मार्ग मोकळा करण्यासाठी प्रभू तुमच्या समोर, माझ्या समोर आहे. तो तुम्हाला कधी सोडणार नाही, पण आमचा विश्वास त्याच्यावर पाहिजे. आजच्या परिस्थितीकडे बघितलं ना तर सगळ्यांचा विश्वास हा डगमगतो प्रियांनो. का? कारण आम्ही स्वतःच्या भरोश्यावर राहतो, देवावर विश्वास ठेवत नाही किंवा देवावर मार्गदर्शन मागत नाही. म्हणून शद्रक, मेशक आणि अबेदनेगो प्रियांनो, त्यांनी कधीच हिंमत नाही हारले.
काही हो, मी काही झालं तरी मी काहीच होणार नाही. पाहतो प्रियानो, एक उदाहरण जर दिलं तर आपण अयुबचे उदाहरण जर बघितलं तर पाहतो. अयुब जेव्हा इतकं काही होतं, पण जेव्हा एक वेळ अशी येते की त्याच्याकडून सर्व काही चाललं जातं, काहीच नाही राहत, लेकरं मरून जातात, त्याची फक्त एकच पत्नी जी राहते ती पत्नी राहते, त्याच्यासोबत बाकीचे सगळेजण त्याचे मित्र येतात, दोष देत राहतात. काय करत बसलेला आहे तू, सोड त्या देवाला. बायको म्हणते सोड त्या देवाला. तो एकच शब्द म्हणतो, देवाकडून चांगलंच घ्यायचं का, वाईट घ्यायचं नाही का. आणि तो देवावर इतकी हिंमत ठेवतो, प्रार्थना करतो, देवाच्या विश्वासात राहतो. पुष्कळसे कॅरेक्टर प्रियानो बायबलमध्ये असे आहे की ज्यांना वाईट म्हणजे संकटातून जावं लागलं, पण त्यांनी आपला विश्वास डगमगला नाही. तुम्हाला माहित आहे, एक उदाहरण सांगतो. मत्ती सुसमाचारमध्ये एक वेळेस प्रभू येशू ख्रिस्त नावेमध्ये जात होता, आणि नावेमध्ये जात असताना तो थकला असेल, कदाचित थकलाच होता. तो झोपून गेला एका ठिकाणी, झोपून गेला. आणि झोपल्यानंतर काय झालं की नाव चालत आहे आणि अचानक तुफान आला. आणि तुफान आल्यानंतर ज्याचे जे शिष्य होते ते शिष्य घाबरले. लक्षात ठेवा, येशू सोबत आहे, शिष्यांसोबत आहे. तुफान आला आणि तुफान आल्यानंतर शिष्य घाबरले. प्रियनो, येशू सोबत आहे. आज आपण जर असं पकडलं तर आपण ती बाजू ती गोष्ट सोडून देऊ. येशू आज आपल्या सोबत आहे, पण आपल्या जीवनामध्ये संकट आले. येशू सोबत असताना सुद्धा संकट आले. असं नाही आहे की येशू आपल्या सोबत राहतो म्हणून संकट येणार नाही. ही चुकीची समजूत आहे. तुम्ही जर देवामध्ये आहे तर संकट तुमच्या जीवनामध्ये जास्त येईल, प्रत्येकाच्या जीवनामध्ये येईल. येशू सोबत आहे आणि संकट आलं. संकट कोणतं आलं? तुफान आलं, लाटा आल्या समुद्रामध्ये. शिष्य ते इतके एक्सपर्ट शिष्य होते की ते मासेमार करणारेच होते, पण त्यांना ते सामान्य नाही होत आहे. अशा परिस्थितीमध्ये येशू झोपलाय. का बरं? ते उदाहरण आम्हाला काय शिकवतं प्रियांनो? येशू उभा राहतात, येशूला ते उठवतात. येशू आपण मरून राहिलेलो आहे. येशू उभा राहतो. का रे तुमचे अल्पविश्वासी, मी कुठपर्यंत तुमच्या सोबत राहू? नावेच्या कॉर्नरला उभा राहतात समोर आणि हात करतात आणि तुफान थांबतं. जर आमच्यासोबत आम्ही म्हणतो येशू आहे, तर आमच्या जीवनामध्ये येणारे संकट, येणारे जे तुफान आहे ना, ते येशूच्या नावानेच पळून जाईल. हालेलुया. ते पळवायचा अधिकार देवाने तुम्हाला आणि मला दिलेला आहे. परिस्थिती कशी असो, त्या परिस्थितीवर विजय प्राप्त करणं आपलं काम आहे, कारण आपल्यासोबत येशू आहे. नावेमध्ये येशू होता, पण शिष्यांनी परिस्थिती पाहून घाबरले. आजही आमच्या नावेमध्ये येशू आहे की नाही हे ओळखा. आपल्यासोबत येशू आहे की नाही हे ओळखा. आणि जर आपल्यासोबत येशू आहे, तुमचा विश्वास आहे, तर परिस्थिती कशी असो, येशू तुम्हाला सोडणार नाही. येशू त्या परिस्थितीमधून सुद्धा तुम्हाला काढेल. त्या परिस्थितीमधून सुद्धा तुम्हाला येशू काढेल. कारण काय? कारण तो तुमच्यावर प्रीती करतो. अय्युबाचे पुस्तक 23 आणि 10 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, परंतु माझा मार्ग त्याला कळला आहे, त्याने मला पारखून पाहिले, म्हणजे मी सोन्यासारखा निघेल. प्रियानो, माहिती आहे तुम्हाला सोन्याबद्दल आपण पुष्कळ ऐकलं आहे ना. सोन्याला जिथपर्यंत भट्टीतून काढत नाही तिथपर्यंत त्याची चमक दिसत नाही. अय्यूब तेच म्हणतो की मी असा इतक्या संकटामधून गेलो, इतक्या याच्यातून गेलो, त्याने येशूने मला, परमेश्वराने मला पारखले
आणि मला तो सोन्यासारखा करेल, कारण त्याला विश्वास होता. आणि आपण पाहतो अयुबच्या जीवनामध्ये, अयुब नंतर जेव्हा तो काही जे काही झाला, तो नंतर अशी परिस्थिती आली प्रियानो, की त्याला ते सर्व काही वापस मिळालं, जे दुगुणित मिळालं, डबल मिळालं, कारण तो देवासोबत विश्वासू होता. 5वा पॉईंट आपण बघूया. संकटाच्या वेळेस परमेश्वराची प्रार्थना आणि आराधना करायला विसरू नका. हालेलुया. संकटाच्या वेळेस देवाची प्रार्थना करायला. आणि प्रियानो, कधी कधी ना आपल्या जीवनामध्ये पुष्कळशा परिस्थिती इतकी बिकट होऊन जाते, आम्ही देवालाच विसरून जातो. तुम्ही म्हणाल, पास्टर साहेब तुम्ही काय म्हणता? नाही, हकीकत आहे. जे विसरतात त्यांच्यासाठी सांगत आहे, जे नाही विसरत त्यांच्यासाठी नाही सांगत आहे. प्रार्थना करायला विसरून जातो, स्तुती भक्ती करायला विसरून जातो. का? कारण परिस्थिती जी राहते त्या परिस्थितीकडे आपलं जास्त लक्ष राहतं. रात्री झोप येत नाही, दचकून उठतो आपण. का? कारण आपला विश्वास कुठे? आपल्या स्वतःवर. त्या ज्या परिस्थिती आमच्या जीवनामध्ये येणार आहे ना, आलेल्या आहे, आम्ही त्याच्याकडेच अवलोकन करत राहतो. मी याच्यातून कधी निघील, याच्यातून कधी निघील. देवाची जर इच्छा राहिली, देवासोबत जर आपण विश्वासू राहिलो, देव तुम्हाला त्या परिस्थितीमधून कधीही काढेल. गॅरंटीने सांगतो, कधीही काढेल तुमच्यावर त्या परिस्थिती. म्हणून परमेश्वराच्या वचन सांगतं, सहनशीलतेच्या पलीकडे तो तुमची परीक्षा होऊ देणार नाही. आणि देवाच्या वचने सुद्धा सांगतं की तुमच्यावर अशी परीक्षा सुद्धा आलेली नाही, इतके संकट सुद्धा तुम्ही अजूनपर्यंत तुमच्या जीवनामध्ये आलेले नाही आहे. त्यांच्या शिष्यांसोबत, प्रभू येशू ख्रिस्ताचे जे शिष्य होते त्यांच्यावर इतके संकट आले प्रियांनो. त्यांच्या जर हिस्ट्री आपण वाचलं ना, तर तुम्हाला असं कळून येईल, इतके संकट आले. इयोबच्या जीवनामध्ये संकट आले, दाविदाच्या जीवनामध्ये संकट आले, सलमोन राजा जो होता त्याच्या जीवनामध्ये संकट आले, प्रेषित आपला शौल राजा होता, शौलच्या राजामध्ये संकट आले प्रियांनो. प्रत्येक अभिषिक्त सॅमसनच्या जीवनामध्ये जर बघितलं तर तुम्हाला संकट आले. शमूएल जो होता त्या शमूएलच्या जीवनामध्ये सुद्धा पुष्कळसे संकट आले, पुष्कळशा गोष्टी त्याच्या जीवनामध्ये घडल्या प्रियांनो. आम्ही कशीही परिस्थिती असो, पण देवाचं वचन असं सांगतं की आम्ही त्याची प्रार्थना करायलाच पाहिजे, त्याची आराधना करायलाच पाहिजे. हबक्कूकचं पुस्तक, आणि हबक्कूकचं पुस्तक आपण शेवटचं वचन वाचूया आणि ते मी मग नंतर संपवतो. हबक्कूक याचा 3रा अध्याय आणि 17 आणि 18व्या वचनामध्ये आपण बघूया. हबक्कूक याचा 3रा अध्याय आणि 3रा अध्याय आणि 17 आणि 18वं वचन. हबक्कूक याचा, आणि तुम्हाला कळून येईल प्रियांनो की हबक्कूक आपल्या वचनामध्ये काय म्हणतो आहे. जेव्हा तो म्हणतोय ना, तो जे विचार आपले तिथे मांडत आहे, त्या विचारामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला कळून येईल की तो आपल्या वचनाबद्दल आणि देवाच्या बद्दल किती विश्वासू आहे, किती विश्वासू आहे तो. कारण तो विश्वासू म्हणजे कारण काय होता? कारण देवाचा अनुभव, देवासोबतचा जो अनुभव होता, तो देवासोबतचा अनुभव त्यांनी घेतलेला होता. आणि देवासोबतचा जो अनुभव त्यांनी घेतलेला असल्यामुळे त्याचं जे वचन आहे ना, ते वचन मी त्या दिवशी वाचत असताना मला ते वचन खूपच आवडलं. मी म्हटलं इतकं सुंदर वचन हबक्कूक आपल्या जीवनामध्ये म्हणत आहे. आणि काय लिहिलेलं आहे आपण वाचूया. 3रा अध्याय 17वं आणि 18वं वचन. अंजिराचे झाड न फुललेले. लक्षात ठेवा प्रियांनो, तुम्ही सगळेजण बायबल उघडा आणि बायबलमध्ये पहा. हबक्कूक याचा 3रा अध्याय आणि 17वं आणि 18वं वचन. मराठी बायबलमध्ये 1078 पानावर ते तुम्हाला दिसेल. तिथे लिहिलेलं आहे, अंजिराचे झाड न फुललेले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले. काय म्हणते पहा, अंजिराचे झाड न फुललेले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यातील कळप नाही तसे झाले, ते गोठ्यात गुरढळे न उरली. या सगळ्या गोष्टी जो सांगत आहे, या सगळ्या गोष्टी जरी झाल्या माझ्या जीवनामध्ये, तो म्हणतो की माझ्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी जरी झाल्या तरी 18व्या वचनामध्ये काय, परमेश्वर प्रभू माझे तरी मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावेल. संकट आले, मुसीबती आली, काहीच राहिलं नाही, तरी मी परमेश्वराच्या
काय लिहिलंय? त्याने मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावेन, मला तारण देणारा देवाविषयी मी उल्हास करीन. हालेलुया. कोणाविषयी उल्हास करीन? मला तारण देणारा. तारण देणारा कोण आहे तुमचं आणि माझं? तो प्रभू येशू ख्रिस्त. पण आजच्या परिस्थितीमध्ये प्रियांनो, देव आमची परीक्षा होऊ देत नाही. देव आम्हाला आशीर्वादित करणारा प्रभू आहे. आम्हाला सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण करणारा प्रभू आहे. त्याच्यावर विश्वास जर ठेवला, आम्ही त्याच्या मार्गाने जर चाललो प्रियांनो, तर आमच्या जीवनामध्ये आमच्या घरच्या अन्नधान्यापासून कोणत्याच गोष्टीची कमतरता होणार नाही, कारण तो आशीर्वाद देणारा प्रभू आहे. हालेलुया. तो आशीर्वाद देणारा प्रभू आहे आणि आशीर्वाद फक्त स्वर्गातूनच येतो. देवाचे वचन दावीद करता काय म्हणतो? मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून येईल? आकाशाच्या आणि पृथ्वीच्या निर्माण करता जो प्रभू परमेश्वर आहे, त्याचपासून मला सहाय्य येते. आणि खरोखर प्रियांनो, तो सहाय्य करणारा नेहमी तयार असतो. माझा विश्वास आहे प्रियांनो, की अशा या संकटाच्या दिवसांमध्ये आपण ज्या 5 गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे, जे वचनातून तुम्हाला मी सांगितलेलं आहे, जर या 5 गोष्टीकडे जर आम्ही लक्ष दिलं ना, तर खरोखरच आम्हाला देवाची ओळख आणि देवाचं मार्गदर्शन आणि देवाचं सामर्थ्य अशा संकटामध्ये साठी धीर देणारं होईल आणि आशीर्वादित करणारं आणि करणारच होईल. परमेश्वर करो या वचनाच्या द्वारे तुम्हा प्रत्येकांना आशीर्वादाने आशीर्वादितच देत राहो आणि या संकटाच्या प्रसंगामध्ये, या दुःखाच्या प्रसंगामध्ये, अशा परिस्थितीमध्ये देव तुम्हाला सांत्वन देऊन तुमच्या गरजा ख्रिस्त येशूमध्ये तो प्रभू परमेश्वर नेहमी पूर्ण आणि पूर्ण करत राहो. कारण आकाश कपाटे उघडून पुरणार नाही इतका आशीर्वाद तो प्रभू परमेश्वर देण्याचे वचन जे प्रभू परमेश्वरांनी दिलेलं आहे, तो वचन आमच्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये, जितके जण ऐकत येतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये देव ते पूर्ण करो. प्रेज द लॉर्ड आणि प्रेज द लॉर्ड. प्रेज लॉर्ड. हालेलुया. थँक्यू पास्टर राजेंद्र कुर्डे सुंदर देवाच्या वचनासाठी. आम्ही या वचनाने आशीर्वादित झालो आहे. त्याचप्रमाणे मला विश्वास आहे आम्ही सगळेजण जितक्यांनी हे वचन ऐकलं आहे सगळेजण आशीर्वादित झाले आहे. कारण की देवाचं वचन हे नेहमी आम्हाला आशीर्वादित करतं, शांती देतं, बळ देतं, हिंमत देतं. या प्रियांनो, आपण आपापल्या जागी उभे राहूया. जिथे कुठे आपण घरी आहोत उभे राहूया आणि प्रभूची प्रार्थना म्हणूया आणि त्यानंतर परमेश्वराचा आशीर्वाद बेनेडिक्शन आपण घेऊया. आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋणे सोडतो तसेच आमचे ऋणे आम्हास तू सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि परमेश्वर पित्याचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आणि मार्गदर्शन आज आणि सदा सर्व काळ तुम्हा प्रत्येकासोबत असो. आणि सगळ्या विश्वासाने म्हणावं आमेन, आमेन. प्रेज लॉर्ड. देव तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. प्रियांनो, प्रार्थनेत राहा. आपल्या सगळ्या गोष्टींसाठी प्रार्थना करा. चर्चच्या लोकांसाठी प्रार्थना करा. विशेष करून देवाने आपल्याला कोरोनामुक्त जीवन, कोरोनामुक्त जग द्यावं. त्याचप्रमाणे सगळ्या डेल्टा व्हायरस आणि इतर इन्फेक्शनपासून देवाने सगळ्यांना सुरक्षित ठेवावं म्हणून प्रार्थना करीत राहा. परमेश्वर प्रार्थना ऐकतो आणि होय आमेनमध्ये उत्तर देतो. तो जिवंत देव आहे आणि त्याचे कान आणि नेत्र आम्हाकडे लागलेले असतात. देव तुम्हाला आशीर्वादित करो. प्रेज लॉर्ड.